तुम्हाला माहिती आहे का, भगवान महादेवांचे 12 ज्योतिर्लिंग हे 12 राशींशी जोडले गेले आहेत आणि असे म्हणतात की आपल्या राशींशी संबंधित ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास महादेवांची विशेष कृपा मिळते. पण तुमची रास कोणत्या ज्योतिर्लिंगाशी जोडली आहे हे मेष रास. रामेश्वरम ज्योतिर्लिंग. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा शौर्य आणि पराक्रमाचा ग्रह मानला जातो. रामेश्वरम हे ते ठिकाण आहे जिथे भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे पराक्रम आणि धैर्य दर्शवणाऱ्या मेष राशीशी रामेश्वरम जोडले गेले आहे. वृषभ रास. सोमनाथ ज्योतिर्लिंग. वृषभ राशीचा संबंध चंद्राशी मानला जातो. सोमनाथ म्हणजे चंद्रदेवाने महादेवाची कठोर तपश्चर्या करून शापातून मुक्ती मिळवलेले स्थान, म्हणून वृषभ राशी आणि सोमनाथ यांचा संबंध सांगितला जातो. मिथुन रास. नागेश्वर ज्योतिर्लिंग. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, जो बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग हे नाग आणि दिव्य शक्तीचे प्रतीक मानले जाते, जे मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्ती देते. कर्क रास. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि ही रास भावना व भक्तीशी जोडलेली आहे. ओंकारेश हे ओम या परम पवित्र ध्वनीचे प्रतीक आहे, जे आध्यात्मिक शांतता देते. सिंह रास. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, जो शक्ती आणि तेजाचे प्रतीक आहे. वैद्यनाथ म्हणजे रोग आणि दुःख दूर करणारे शिवाचे रूप, त्यामुळे सिंह राशीशी त्यांचा संबंध सांगितला जातो. कन्या रास. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. कन्या राशीचा स्वामी बुध आहे, जो विवेक आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे शिव आणि पार्वतीच्या पवित्र मिलनाचे प्रतीक मानले जाते. तुळ रास. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो संतुलन आणि न्यायाचे प्रतीक आहे. महाकालेश्वर म्हणजे कालावर नियंत्रण ठेवणारे महादेव, जे जीवनात संतुलन देतात. वृश्चिक रास. घृणेश्वर ज्योतिर्लिंग. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. घृणेश्वर ज्योतिर्लिंग भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते, जे जीवनातील अडचणी दूर करते. धनुरास. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे, जो ज्ञान आणि धर्माचे प्रतीक आहे. काशी विश्वनाथ हे मोक्ष देणारे शिवस्थान मानले जाते. मकर रास. भीमाशंकर ज्योतिर्लिंग. मकर राशीचा स्वामी शनी आहे, जो कर्म आणि संयमाचे प्रतीक आहे. भीमाशंकर हे आसुरी शक्तीवर विजयांचे प्रतीक मानले जाते. कुंभ रास. केदारनाथ ज्योतिर्लिंग. कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. हिमालयात असलेले केदारनाथ हे तपस्या आणि आध्यात्मिक शक्तीचे केंद्र मानले जाते. मीन रास. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. त्र्यंबकेश्वर हे गंगा नदीच्या उगमाशी संबंधित पवित्र स्थान आहे आणि आध्यात्मिक शांती देणारे मानले जाते. तुमची रास कोणती आहे आणि त्या राशीशी संबंधित ज्योतिर्लिंगाचे दर्शन तुम्ही घेतले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पौराणिक कथा आणि रहस्य जाणून घेण्यासाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हर हर महादेव.